कार्ल मार्क्स या क्रांतिकारी विचारकांनी 18व्या शतकात सांगून ठेवलेलं आहे की धर्म हा अफूची गोळी आहे आणि ज्या वेळेस तो अफूची गोळी माणूस सेवन करतो तो त्याच्याच भोवती किंवा त्याच्याच अनुषंगाने झिंगत राहतो, नशेत राहतो. आणि त्याचं ते वाक्य आज आपल्याला बऱ्यापैकी खरं होताना दिसतंय. ये जिंदगी है कौम की तो कौम पे लुटाए जा, कदम कदम बढ़ाते जा, खुशी के गीत गाते जा. ये जिंदगी है कौम की तो कौम पे लुटाए जा. या कौममध्ये, या जनतेमध्ये बरेच शोषित पीडित लोक आहेत, त्यांचं कुणीही नाही. बरेच बेवारस मुलं त्यामुळं आम्हाला आढळतात, कोणीच नसतं. शेवटी सरकारचं तर कर्तव्य आहे की त्यांनी एक अनाथ आश्रम काढतात, वृद्धाश्रम काढतात आणि त्यांची सेवा करतात. जशी होईल तशी करतात, परंतु करतात. पण त्या माणसाला माहिती नाही की त्याचा कोणता धर्म आहे, त्याची कोणती जात आहे. तो फक्त म्हणतो की मला जगू द्या, मला माहित नाही, मला काही देणं घेणं नाही. तुमचा धर्म कोणता आहे, तुमची जात कोणती आहे, तुम्ही कोणत्या कुळासोबत तुमचं सौख्य ठेवता, हे मला देणं घेणं नाही. मला 2 टाइम खायला लागतं आणि थंडी पाणी पाऊस पाण्याचं निवारा आणि घर कपडे लागतात, एवढंच त्याचं म्हणणं असतं. त्याला कोणता धर्म आपण लागू करू माहित नाही.